आज दुपारी जेवल्यानंतर झोपून उठले. 4 वाजता झोपले, 4:30 वाजता उठले. कारण दुपारी जरा पावसाचं वातावरण होतं आणि जरा थंड बरं हे झालेलं, वातावरण थंड झालेलं, थोडासा पाऊस पडला, त्यामुळे झोप यायला लागली. मी आणि लोकेश झोपलो. मिस्टर गेले कामावर. ते कामावर गेल्यानंतर आम्ही झोपायला गेलो. मग मी 4:30 वाजता झोपून उठले आणि म्हटलं आता जरा किचन कट्टा वगैरे साफ करून घेऊ. मग किचन कट्टा साफ करायला घेतला. सगळं घासून वगैरे शेगडी थोडी क्लीन करून घेतली. वरचे टाईल्स पण क्लीन करून घेतल्या घासून. बघा ओटा किती क्लीन दिसतोय ते. मग तिकडची परत भांडी मी ह्या साईडला शिफ्ट केली. ओटा क्लीन करून झाल्यावर सगळं तिकडे शिफ्ट केलं. मग इकडच्या साईडचं मग पुन्हा क्लीन करायचं होतं, त्यामुळे मग इकडची खालची जी भांडी होती ती पण त्या साईडला खाली ठेवली थोडा वेळ. मग इकडचं पण घासून घेतलं. पण मग इकडे पण मग क्लीन करायचं होतं ना, त्यामुळे इकडचे सगळे भांडे तिकडे दुसरी शेगडीच्या समोर ठेवले. मग ह्या बाजूचं पण सगळं घासून घेतला. ओटा व्यवस्थित घासला, क्लीन करून घेतला. आणि मग इकडे पण व्यवस्थित कपड्याने पुसून घेतला. सगळं टाईल्स वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. मग इकडे पण कपडा मारून घेतला. नंतर ओटा क्लीन करून झाला. आता उरली भांडी. ओटा क्लीन झाला. आता भांडी घासायला घेतली. मग सिंकमध्ये पाणी भरलेलं, ते आधी जे उष्ट वगैरे असतं ते सगळं काढलं. उष्ट खाली जाऊ नये, पाईप ब्लॉकेज होऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये एक चाळण यूज करते. त्या चाळण यूज केल्यामुळे पाईप ब्लॉकेज होण्याचे चान्सेस कमी असतात. मग आधी बेसिन क्लीन केलं.
विम लिक्विड घातलं, बेसिन क्लीन केलं. बेसिन क्लीन व्यवस्थित करून झाल्यावर मग भांडी घासायला घेतली, कारण बेसिनमध्ये जर चिकचिकीत असेल तर सगळं भांड्यांना लागतं. त्यामुळे भांडी घासायच्या आधी बेसिन घासून घ्यायला पाहिजे, कारण आपण घासलेली भांडी बेसिनमध्येच टाकतो, मग ती पुन्हा घाण सगळी भांड्याला लागते, भांडी परत चिकचिकीत होतात. मग एवढी भांडी घासून क्लीन करून काही फायदा नसतो त्याचा. मग बेसिनवर सगळं व्यवस्थित पाणी टाकून बेसिन क्लीन करून झाल्यावर मग आता भांडी घासायला घेतली. भांडी सगळी घासून आता मोकळी झाले. आता एकदाचं एक काम आवरलं आणि भांडी घासून झाल्यावर जरा बरं वाटलं. नाहीतर ते एक डोक्याला ओझं कसं असतं ना, की भांडी घासायची त्याच्यामुळे बाकीची पण कामं करताना डोक्यात तोच विचार असतो, भांडी घासायची उरली. भांडी वगैरे झाली सगळं व्यवस्थित. भांडी घासून झाली आणि त्याचं बरं वाटलं. भांडी घासून झाली, ओटा पण क्लीन झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.